छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक छळाला कंटाळून एका 30 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगरातील गोरखवाग चौक परिसरात राहणाऱ्या कोमल योगेश मोरे यांचा सोमवारी पहाटे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या गळ्यावर गळफासाचे व्रण आढळल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत महिलेचे भाऊ डॉक्टर कृष्णा राजधर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती योगेश मोरे हा सातत्याने दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण करत होता. तसेच दीर सचिन मोरे, सासरे रेवनाथ मोरे आणि सासू कांता मोरे हे देखील मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या छळाबाबत कोमल यांनी वेळोवेळी माहिरी माहिती दिली होती, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून कोमल यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी पती, दीर, सासरे आणि सासू अशा चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.